साइड कहाँ से देंगे? अरे ये झोपलेला प्रश्न सांगा कोण करणार? आम्ही करणार, आम्ही करणार. क्षितिज दादा आगे बढ़ो. बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा क्षितिज दादा आगे बढ़ो. सभी को लेफ्ट साइड आ जाइए, आगे आगे सभी को आगे आ जाइए, आगे आना चाहिए. सभी को निवेदन है, आगे आ जाइए. क्षितिज दादा आगे बढ़ो. क्षितिज दादा आगे बढ़ो. बहुजन विकास आघाडीचा क्षितिज दादा आगे बढ़ो. बहुजन विकास आघाडीचा. सभी को आगे आ जाइए, आगे लेफ्ट में आ जाइए, आगे ये बाजू आगे आ जाइए. राउत से थोड़ा सा ना साइड करो. सभी को निवेदन आगे आ जाइए, लेफ्ट साइड में आगे आइए, आगे आगे आ जाइए. ये बाजू आगे आ जाइए. स्टेज पे ज्यादा गर्मी मत कीजिए. स्टेज पे भाई थोड़ा पीछे हो जाओ. बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा क्षितिज दादा आगे बढ़ो. क्षितिज दादा आगे बढ़ो. बहुजन विकास आघाडीचा. बाजूला या भाषण कोणाचीच नाही आहे, फक्त माहिती पुरवली जाईल सगळ्यांना. सगळी माहिती पुरवली जाईल. आपल्या सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की कुठेतरी एक निवेदन है, थोड़े पीछे हो जाइए और पत्रकार लोगों को जरा जगह दीजिए. तो आपका दादा जो निवेदन करेगा, जो निवेदन देने वाले सभी कवर हो जाएंगे. त्याच्यावर येतो मी. हे पत्र आहे. हायलाइट केलेली नावं लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. विषय काय, 120वी मीटिंग जी MMRDA ची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो 2000 काय तारीख दिसते का तारीख? ये तारीख हायलाइट किया हो 2007. 120वी मीटिंग 2007 ला झालेली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझं नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय, हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूरांनी मागणी केलेली मीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज. शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याची अख्खा इतिहास मी मागवलेला, आत्ताचा नाहीये, 2024चं पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहेत? 2007. मग तुम्ही बोलले काय 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखवतो. एस्टिमेट काय 100 कोटी 2007 मध्ये, हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते मीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं तर 100 कोटी होतं. एक मिनिट मी सांगू मला. MCCM सॉल्ट बॅन, SEIA, IW हे मी तुम्हाला सगळं देणार आहे. ज्याला पाहिजे त्याला सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या ब्रिजसाठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत.
वाचते का कोण? तुमच्यातला वाचणार कोण? अमित वाद जवळ आहे आम्ही. फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाही आहे. FCCM कुठल्या तारखेला परवानगी मिळाली? सॉल्ट पॅन फक्त तारखा माहिती बोलतो. 2/5/2017 एक मिनिट, 2017ला FCCM ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची? गव्हर्नमेंटने घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीची. टेबल टू टेबल फिरणारे कोण? हे सगळे. आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त FCCM ची परमिशन घ्यायला. पुढे SEIAA 2/8/2017 2/8/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातलं खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचं ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळ्यात ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IAS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहे. पुढे MMB महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016 मेरीटाईम बोर्ड 2016, त्याच्यामध्ये आपला एक नायगावचा कार्यकर्ता, तो लागलेला कामाला मेरीटाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017 17 परवानगीसाठी किती वर्ष लागले? 10 वर्ष लागले. सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंट जाते. FCCM स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगी लागते. खासदार कुठे होते 35 वर्ष? आले घोषणा देते. मग आमचे बरेचशी लोक ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आमदाराला तेवढं कोण ओळखत नाही. मजा करा, ते पैसे भरायला. हे शासनाचं पत्र आहे, आमचं नाही. हा, त्याच्यानंतर पत्र होतं 9/7/2024. मागणी काय केलाय? तुम्ही ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला 10 वर्ष लावली. आता मेट्रोची मागणी आम्ही केलेली, त्याच्यासाठी पण त्या लोकांनी प्रस्ताव रेडी केला. रोड कम मेट्रोचा ब्रिज हायलाइट केले. हे शासनाचं पत्र आहे, हे आमचं पत्र नाही. वारंवार का सांगतोय? काही लोक उठतील, ही सगळी पाय तुम्हाला देतो. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही. हे आमचे पत्र. आता तुम्ही सांगितलं आमचे पत्र काय बॅक डेटेड, तुम्ही प्रिंट मारली असेल का? माईक पकडा जरा. जे काम करून घ्यायचे आहे त्या पत्रांवर अधिकाऱ्यांचे, म्हणजे अंडर टेबल असेल, डेस्क ऑफिसर असेल, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, यांचे दिमाग असतात. कारण की ते 5 टेबल फाईलचे हे सगळे पत्रांचे दिले आणि त्याच्यावर रिमार्क मारून घेतलेले पत्र. क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, सगळे रिमार्क मारलेले पत्र आहे. प्रत्येक पत्रावर काय दिलं कोण वाचायचं आहे का?